नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये TRTIची एक नवीन अपडेट आलेली आहे। तर संस्था निवडीसाठी जी नवीन अपडेट आलेली आहे त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी कोणत्या ज्या संस्था आहेत तर त्याची लिस्ट आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी जी TRTIची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर या ठिकाणी ज्या नवनवीन अपडेट्स असतात तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर जी अपडेट आलेली आहे तर त्याचा जो ईमेल वगैरे आहे, जे स्टुडंट त्या ठिकाणी जी एक्झाम आहे तर ते क्वालिफाय झालेले आहे, तर त्यांना जो ईमेल आलेला आहे तर तो ईमेल आपण या ठिकाणी पाहणार आहे। अशा पद्धतीचा जो एक ईमेल आहे तर ते येणार आहे। उमेदवारांसाठी पोलीस प्रशिक्षण व मिलिटरी प्रशिक्षण विकल्प नोंदणी पोर्टल चालू होण्याच्या पूर्वीच्या महत्त्वाच्या सूचना। तर जो प्रेफरन्स वगैरे आपल्याला द्यायचे आहे, आपली जी संस्था आहे तर ती निवड करण्याआधीची जी सूचना आहे तर त्यासाठी आपल्याला जो ईमेल आहे तर तो आलेला आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर आपल्याला इन्स्टिट्यूट नेम म्हणजे संस्था दिलेली आहे, त्यांचे लोकेशन दिलेले आहे आणि नंबर ऑफ जे स्टुडंट आहे सक्सेसफुल तर त्यांची जी नंबर आहे तर ते त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला। तर या ठिकाणी आपल्याला विषय दिलेला आहे, उमेदवारांसाठी पोलीस प्रशिक्षण व मिलिटरी प्रशिक्षण विकल्प नोंदणी पोर्टल चालू होण्याच्या पूर्वीच्या महत्त्वाच्या सूचना। वर नमूद केल्याप्रमाणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे TRTI यांनी पोलीस प्रशिक्षण व मिलिटरी प्रशिक्षण योजना अंतर्गत इम्पॅनलमेंट असलेल्या काही संस्थांचे यशस्वी विद्यार्थी यांची माहिती प्राप्त करून घेतली आहे। अशा 26 संस्था खालीलप्रमाणे आहेत, तरी उमेदवारांनी या माहितीचा उपयोग संस्था निवड करत असताना विचारपूर्वक करून घ्यावा। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूट नेम म्हणजेच संस्थेचे नाव दिलेले आहे, लोकेशन दिलेले आहे आणि नंतर जे स्टुडंट आहे तर त्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेले आहे या संस्थावाल्यांनी त्यांच्या त्या जिल्ह्यात। तर त्यांना या ठिकाणी जी लिस्ट आहे तर ती आलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 26 संस्थांची जी लिस्ट आहे तर ती सध्या आपल्याला दाखवलेली आहे। यात एकूण टोटल 80 ज्या संस्था आहे तर त्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहे। आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात जी ट्रेनिंग दिली जाणार आहे तर त्याच्या ज्या संस्था आहे तर त्या एकूण 80 संस्था 36 जिल्ह्यात ॲड करण्यात आलेली आहे, म्हणजेच समाविष्ट करण्यात आलेली आहे। तर त्या 80 ज्या संस्था आहेत तर त्यांच्यात तुम्ही कोणत्याही अकॅडमी वगैरे जे आहे तर ते सिलेक्शन करू शकतात आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जे ट्रेनिंग आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, राजमाता अहिल्यादेवी होळकर या ठिकाणी सोलापूरमध्ये आहे इन्स्टिट्यूट, तर त्यांची संस्था आहे। त्यांच्यात त्यांनी 484 जे स्टुडंट आहेत तर त्यांनी समाविष्ट करून घेतलेले आहे ऑलरेडी। परंतु तुम्हाला दुसरीकडे जर ट्रेनिंग घ्यायची असेल, दुसऱ्या जिल्ह्यात ट्रेनिंग करायची असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जे सिलेक्शन आहे अकॅडमी प्रेफरन्स वगैरे तर ते आपण आपल्या आवडीनुसार द्यायचे आहे, कारण आपलीच DBT आणि नंतर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो। एखाद्या वेळेस आपल्याला जी DBT आहे तर ती यायला लेट होते किंवा उशीर होतो, त्यावेळेस लोक बोंबलत फिरतात। त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार आणि निवडीनुसार जी संस्था आहे तर ती निवडायची आहे। संस्था निवड करण्याअगोदर त्या ठिकाणी त्या संस्थेची जी मागच्या वर्षाची जी हिस्ट्री आहे, DBT वगैरे आपल्याला रेग्युलर भेटत होती की नाही किंवा क्लासेस वगैरे आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी पाहायला मिळालेले की नाही, अशा पद्धतीची जी सर्व माहिती आहे तर ती त्या ठिकाणी तुम्ही स्वतः घ्यायची आहे आणि त्यानंतर जी संस्था निवड आहे तर ती आपण आपल्या पद्धतीने करायची आहे। अदरवाईज आपल्याला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो। तर या ठिकाणी ज्या 26 संस्था आहेत तर त्यांचे जे जिल्हे आहे आणि संस्थांचे नाव आहे तर ते त्या ठिकाणी दिलेले आहे। अजून त्या ठिकाणी ज्या 80 संस्था आहे तर त्यांचे नावं जे आहे तर ते आपल्याला ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यावर त्या ठिकाणी दिसणार आहे। आपल्याला या ठिकाणी नोटीससुद्धा दाखवलेली आहे। तरी उमेदवारांनी संस्था विकल्प निवड करत असताना वरील माहितीचा उपयोग करावा आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा। योग्य संस्था निवडून पुढील प्रशिक्षण मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या पोर्टल आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण 80 संस्था आहे तर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आपण आपल्या पद्धतीने जी संस्था आहे तर ती निवड करायची आहे। तर अशा पद्धतीची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे नोंदणी पोर्टल वगैरे आहे तर ते लवकरच सुरू होणार आहे, म्हणजेच 25 तारखेपर्यंत मला तरी वाटते 25 तारखेपर्यंत जी संस्था निवड आहे तर त्याची संपूर्ण जी प्रोसेस आहे तर ती सुरू होईल आणि जून महिन्यामध्ये आपले जे प्रशिक्षण आहे तर ते 100% चालू होण्याची शक्यता आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा। थँक्यू।